गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अशी आशा करते. खूप दिवसांनी व्हिडिओ आला याचा अर्थ असं नाही की मी व्हिडिओ बनवणं विसरून गेले होते. माझा मुलगा ग्रितिक छोटा आहे, त्याच्या तब्येतीकडे मला थोडं जास्त लक्ष द्यावं लागते, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते आणि आता व्हिडिओ परत स्टार्ट केले आहेत मी बनवणं. तर आज सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता इतकं म्हणजे पाऊस चालू होता बाहेर, पण उजेड इतकं होता ना, वाटतच नव्हतं की बाहेर पाऊस चालू आहे. जेव्हा मी दार उघडून बघितलं तर बाहेर पाऊस चालू होता आणि 6 वाजले आहेत. 6 वाजता बघा किती उजेड आहे. एकतर माझे पडदे म्हणजे मधातला पडदा जो आहे तो व्हाईट असल्यामुळे घरात सूर्यप्रकाशाची काही कमीच नाही आहे. घरात इतका उजेड येतो ना, आणि सकाळी उठल्या उठल्या मला थोडा वेळ बसायला पाहिजे. मी जर का बसली नाही आणि डायरेक्ट कामाला लागले ना, तर मला सुचतच नाही काही. मी आधी थोडा वेळ बसते, परत मी दार वगैरे म्हणजे गॅलरीचं दार वगैरे उघडते, पडदे वगैरे उघडते आणि मी परत बसते. मला थोडंसं असं ते म्हणतो ना, झोपेतून उठल्यानंतर लोळलाळ करणे, तसं करायला पाहिजे. म्हणून मग मी बेडवरती पण थोडा वेळ लोळलाळ करते आणि इकडे येऊन सोफ्यावर पण किती वेळपर्यंत बसते आणि बसल्यानंतर मग मी कामाला सुरुवात करते. माझी ही मॉर्निंग रुटीन कशी आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, आज सकाळचं वातावरण बघा किती छान आहे. पाऊस होत आहे मस्त बाहेर. बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. तुम्ही आमच्या घराचा बाहेरचा व्ह्यू बघितला. बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर आहे. बाहेर जे राधास्वामी सत्संग आहे त्याच्यामुळे ना तिथे खूप सारं असं खूप सारे झाडं आहेत. तर या झाडांमुळे ना आमच्या इथे कधीच हे नाही होणार, बिल्डिंग नाही होणार. आणि हा जो तुम्ही घरातला व्ह्यू बघत आहे आमच्या घरातला, हा प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा व्ह्यू असतो. रात्री झोपण्याआधीचं हे एक काम आहे, कपडे वाळत घालणे. जर का कपडे वाळत घातले नाहीत तर दुसऱ्या दिवशी आपल्याला कपडे मिळणार नाही सुकलेले. तर हे आदल्या दिवशी रात्रीचं मेन काम असतं, कपडे वाळत घालणे. आणि घरातला व्ह्यू तर अप्रतिम असतो, कारण की सकाळी उठल्या उठल्या घरात असे कपडेच बघायला मिळतात. तसे मी उठल्या उठल्या कपड्यांच्या घड्या करते झालं तर. पण आज हिच्या पप्पांना जायचं होतं नाशिकला, तर त्यांची घाई होती, त्यांना चहा वगैरे करून द्यायचा होता. नंतर गार्गी अभ्यासाला बसली. ग्रितिक झोपला होता म्हणून मी गार्गीचा अभ्यास घेऊन घेतला आधी, आणि मग आता मी टिफिन करते, नंतर मग हे कामं आवरते. तर तुम्ही आता माझा बाहेरचा व्ह्यू बघितला, घरातला पण व्ह्यू बघितला. हा जर का घरातला व्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर मी तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू दाखवला आणि घरातला पण व्ह्यू दाखवला. हा घरातला व्ह्यू जो असतो ना, हा रोजचा व्ह्यू आहे. जर का कपडे वाळत घालायचे विसरले तर कपडे ओलेच राहतात. पावसाळा चालू झाला असल्यामुळे कपडे काही सुकणार नाहीत. म्हणून मग आम्हाला रोज फॅनच्या हवेमध्ये कपडे वाळत घालावेच लागतात. तर आता मी करते गार्गीचा टिफिन. गार्गीच्या टिफिनसाठी मी आज टोमॅटोची भाजी करते. गार्गीची तयारी झाली, आंघोळ झाली. आज गार्गी सकाळी 6लाच उठली होती अभ्यास करायसाठी. तिला अभ्यास करायचा होता आणि तिचे पप्पा पण आज नाशिकला गेले आहेत, बाहेर गेले आहेत. सकाळी सकाळीच ते गेले, त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी सगळे लवकर उठलो आणि मी तिचा अभ्यास घेतला आधी आणि मग आता करते तिच्यासाठी डबा. एकदाच नव्हतं. तर आज तिचे पप्पा गेले आहेत बाहेर, म्हणजे दिवसभर आम्ही दोघंच असणार आहे, ग्रितिक आणि मी. 3 वाजेपर्यंत, 3:30 वाजेपर्यंत गार्गी येतपर्यंत. तसंही आम्ही रोजच दोघंच जण असतो घरी, पण तिचे पप्पा थोडा 9-10 वाजता जातात ऑफिसला. दादा तयारी कर ना, दुःख येते जा, टॉप नाही बोलते तुला. आजकाल ना आमची गार्गी सकाळी उठायला लागली अभ्यास करायला. पेपर आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. एक पेपर असल्यामुळे तिचा अभ्यास जरा व्हायचा राहिला आहे यावेळेस. म्हणजे आधी अभ्यास करते, मग वेळेवर कसं कठीण जात नाही, म्हणून मग ती तरी पण मी विसरून जाते. तरी पण विसरते, सकाळी उठून अभ्यास करून पण विसरते. म्हणून मग आता
तिचा सकाळी उठून कृतिक झोपलेला असतो म्हणून मग मी अभ्यास घेऊन घेते तिचा सकाळी आधी. कारण की दिवस 3:30ला येते, मग 5 असेच वाजतात खाता पिता. आणि मग नंतर अभ्यासाला बसते तर कृतिक उठून जातो, कृतिकची झोप होऊन जाते. आणि मग कृतिकची झोप झाली की मग तो खेळायला तयार असतो. मग आमची दीदी पण कृतिक सोबत खेळते, त्यामुळे तिचा अभ्यासच होत नाही आजकाल. मी तिला सकाळी उठवते आणि ती पण उठते, त्यामुळे अभ्यास होऊन जातो सकाळी. आज मी आईच्या पहिलेच उठली आहे माझ्या अलार्म क्लॉक मुळे. हो, ती म्हणजे इतकी जबाबदार झाली आहे ना की ती स्वतः अलार्म लावते आणि सकाळी उठते. आता उद्या माहिती नाही उठेल की नाही उठेल, आज एवढी तारीफ करत आहे तिची तर. उठशील का? उठेल उठेल म्हणते, उठेल. पप्पा तू घे. मला असं वाटलं कोण पप्पा उभे आहे का, पप्पा तर गेले, पप्पा नाही आहे. मला असं हे वाटतं भास झाल्यासारखाच असं झाला की पप्पाच उभे आहे का मागे. कपडे वाढत आहे ना, आता घड्या करावं लागेल, ते कपडे बघावं लागेल वाढले की नाही वाढले. आजकाल तर फॅन चालू असतो तरी पण मग कपडे नाही वाढत. फॅन चालू असतो बरं रात्रभर तरी पण मग कपडे नाही वाढत. फॅनचा आवाज कमी. माझ्यासाठी पण आता पप्पा नाही आहे, पप्पा गेले आहेत नाशिकला, तर पप्पाचा टिफिन नाही आहे. मग माझ्यासाठी पण मी टोमॅटोची भाजीच करते, तुझ्यासाठी करते तर माझ्यासाठी पण करते ना. किती वाजले आता? 7:30 बघ बरं किती वाजले. 7:30 पण वाजले. मला आई 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 मला ना शॉर्ट ब्रेक साठी ना दुसरा टिफिन दे. का ऑइल नसते ना असं वरती येऊन जाते मग ते आतमध्ये. कशाचं ऑइल? भाजीचं? कुठे येते व म्हणजे पण तिच्यात बसतं ना काय की एकाच डब्यामध्ये येऊन जातं ना सगळं. ऑइल ऑइल खावं लागतं मला. कधीच ते येत नाही. मी भांडे घासते तेव्हा मी डबा धुते तेव्हा तर ऑइल मध्ये येत नाही. पण माझ्याकडे ते वरती येते चांगलं त्याच्यात पण. उगीच 2-2 डबे न्यावं लागते मग. आता तुला दुसरा डबा कोणता देऊ मी? भाजी पोळीसाठी दे आणि तो माझा तो वाला तो छोटा. आणि मग हा नवीन आणला आपण त्याचं काय करायचं? नवीन एवढा महागीचा डबा आणला त्याचं काय करायचं? तर टोमॅटोची भाजी झालेली आहे आणि आता मी इथे पोळ्या करून घेते. तर टिफिनला मी गार्गीला तुपाची पोळी देते आणि मी माझ्यासाठी फुलक्या बनवते. तर गार्गी आणि मी आम्ही दोघीजणी आहे, तर मी दोघींच्याही चपात्या आता बनवून घेणार आहे. तू इथे पण करू शकतो मम्मी. काय? हे लावू शकतो. कुठं? हे बघा गार्गीचा ना हा छान असा डब्बा आहे, त्याच्यावरती हे असं ठेवायचं आहे. याच्यावरती ब्रेकफास्ट पण जातं तिचं, पण तिला याच्यामध्ये नाही पाहिजे. इतका छान डबा आहे हा लीक प्रूफ आहे, काहीच होत नाही याला. बाहेर नाही निघत पण हे इथे निघते ना. कुठे निघते? हे इथे येते ना. हे पण हे इथे गॅप आहे ना. तर ती म्हणते की यात ना भाजीचं तेल बाहेर, तरी मी तेल किती कमी टाकते भाजीमध्ये, तरी पण ते म्हणते कमी. दिसलं मला आजच किती कमी टाकते. किती कमी टाकते भाजीमध्ये तेल, म्हणून मग तिने हा डबा तयार केला आता ब्रेकफास्टसाठी. आज तिने ब्रेकफास्टमध्ये आहे तिला फरसाण, म्हणून तिने घेतला चिवडा आणि लाडू. तर आम्हाला स्वीट तर पाहिजे शाळेत, काही ना काही नाही काही असलं तर मनुका तरी पाहिजे हो ना. आता मी हा तिला टिफिन करून देणार आहे पॅक, आणि हिची वेणी घातली की ही झाली शाळेसाठी तयार. माझ्या घरात पसारा खूप पडला आहे राडा. हो लावला आहे, तूप लावलं आहे. गार्गी तुला भाजी पण मी रॅप करून दिली तर हे होईल ना, म्हणजे तेल नाही जाणार ना बाहेर. आज गार्गीची तयारी लवकर झाली आहे म्हणून मग ती टिफिन पॅक करते आहे ना गार्गी. आणि मी आहे इथे.
म्हणून इथे आहे, नाही तर रोज कधीच दिसत नाही. कदाचित मी आज व्हिडिओ काढते म्हणून ती इथे उभी आहे का काय माहिती, है ना. चल ठेव, घे पटापट. दे, मी करू का? नाही, तू तर रोजच करतो, तुला याचा एक्सपिरियन्स आहे. मला तर बोलले. मी तर रोजच करते, पण आज तू कशी काय करते मला ते नाही कळत आहे. पेरू पण होतं, पेरू तू डब्यामध्ये नको. तर आता टिफिन वगैरे सगळं पॅक झालेलं आहे आणि आता मी गार्गीची वेणी घालून देते आहे. एक दिवस असा होता की आई माझी वेणी घालून द्यायची आणि मी शाळेत जायची, आणि आता मी आई झाल्यामुळे मला वेणी घालून द्यावं लागते आणि गार्गी शाळेत जाते. मी वेणी घालून देताना, म्हणजे आई जेव्हा मला वेणी घालून देत होती तेव्हा मी खूप कणकण करायची, आई अशी चाली तशी चाली, अशी काणी घातली तशी काणी घातली. सेम गार्गी आहे, गार्गीचं पण तसंच आहे. इथनं नट निघाली किंवा इथनं केस निघालं, इतकी ती किरकिर करते ना. मग आता मला इतकं जीवावर येते ना की गार्गी काय गं सकाळ सकाळची तू किरकिर करते. पण माझ्या आईला पण तेव्हा तसंच वाटत असेल की आपली मुलगी किती त्रास देते. तर आता वेणी वगैरे घालून दिल्यानंतर गार्गीची तयारी सगळी झालेली आहे शाळेची, आणि आता मी माझी कामं करते. सर्वात आधी तर मला हे कपडे काढायचे. इतके विचित्र दिसतात ना कपडे घरात, म्हणजे वास पण येतो माहिती आहे का, कुंभट असा वास पण येतो कपड्यांचा. तर आधी मी हे कपडे काढून घेते आणि घड्या करते. ही जी दोरी आहे ही आम्ही रोज लावतो आणि रोज काढतो. हॉलमध्ये चांगलं नाही वाटत ना दिवसभर, म्हणून मग रात्रीची ही दोरी लावायची, कपडे वाळत घालायचे आणि मग परत सकाळी ही दोरी काढून ठेवून द्यायची. तिथे आम्ही हुक करून ठेवलेले आहेत, म्हणजे ज्याला दोरी पटकन अडकवता येईल आणि कपडे आपल्याला वाळत घालता येईल. लहान मुलगा घरात आहे म्हटल्यावर कपडे हे निघणारच. आमचेच तर कपडे भरपूर असतात, पण आता त्यात ऋतिक छोटा आहे तर त्यामुळे त्याचे पण कपडे भरपूर असतात. नाहीतर आम्ही आधी खुर्च्या आणि टेबलवर असेच कपडे वाळत घालायचो घरात, फॅन फुल स्पीडवर करून घ्यायचा. पण आता ऋतिक आल्यापासून आम्हाला दोरी बांधावीच लागते. काय तर का बाय नाही करत का ग, का नाही करत बाय? शूज घातल्यानंतर बाय करशील? हां, शूज घालताना पण त्रास होत असते. ऋतिकला बाय नाही केलं? ऋतिक झोपलाय. चल बाय. आय कार्ड कुठे? आय कार्ड घाल ना, ते घालावं लागते. आय कार्ड घालायसाठी असते. मलाच काम सांग. हे बघ आमच्या गार्गीचं, ऋतिकचं म्हणते मी, गार्गीचं आय कार्ड. गार्गी किती मोठी दिसते फोटोमध्ये, तशी पण तू मोठी झाली आहे आता. अरे लाग रे चेन. धर. शिवरॅकचं गेट कोण बंद करेल? हो, चल बाय. व्यायामाचं माझं काही नक्की नसतं, म्हणजे व्यायाम रोज करते पण टायमिंग हा नक्की नसतो. कधी कधी मी सकाळी उठल्या उठल्या करते, तर कधी कधी गार्गीचा अभ्यास घेतल्यानंतर करते, नाहीतर गार्गी गेल्यानंतर करते, किंवा 9-9:30ला हिचे पप्पा ऑफिसमध्ये गेले की मग तेव्हा करते. कारण की काय होतं ना की व्यायामामध्ये वेळ म्हणजे शांततेत वेळ पाहिजे असतं, आणि घाईघाईत व्यायाम करून काही उपयोग नाही. म्हणून मला जेव्हा शांतता मिळते तेव्हा मी करते. तर आता ऋतिक झोपला होता, तो उठायचा होता, आणि गार्गी पण स्कूलमध्ये गेली होती. हिचे पप्पा पण घरात नव्हते, घरात अगदी शांतता होती, म्हणून म्हटलं चला व्यायाम करून घ्यावा. नाहीतर मी काय करते की ऋतिकला खाऊ वगैरे घालून हिचे पप्पा जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा 9:30-10ला पण तेव्हा पण व्यायाम करते. म्हणजे जसं झालं तसं मी करते, किंवा मग कधी कधी सकाळी लवकर उठली, कधी कधी जाग येऊन जातो, तर मग मी तेव्हा करून घेते. तर व्यायाम झाल्यानंतर मी पूर्ण माझा गॅस ओटा जो होता तो साफ करून घेतला. तसंही मी 15-20 मिनटानंतर दूध घेते, तर त्या वेळात म्हटलं चला माझी कामं तरी होऊन जातील. मग गॅस ओटा पूर्ण स्वच्छ करून घेतला. ऋतिकची वाट बघते उठायची. खूप वेळपर्यंत झोपला आहे तो. 8:30 वाजून गेले तरी पण तो उठायचं त्याचा पत्ताच नाही आहे. तर त्यानिमित्तानं माझी कामं तरी होऊन जात आहेत. तर मी आता करून घेते गॅस ओटा साफ. आणि मी ना काल हे बदाम भिजत टाकले होते, गार्गीला दिले शाळेमध्ये, आणि मी खाल्ला. एकच राहिला होता तो मी खाल्ला.
काय होतं ना, आपल्याला कामामध्ये काही काही गोष्टी खायची किंवा करायची काही आठवण राहत नाही, म्हणून मग काम करता करताच करायला पाहिजे. स्पेशल वेळ जो आहे तो आपल्याला मिळणारच नाही. कधी आपण म्हटलं ना की वेळ काढते आणि मग मी खाते, तर हा मिळतच नाही. मुलांमध्ये यांच्यामध्येच वेळ जातो, यांना खाऊ घालू दे, पेऊ घालू दे, यांच्या सगळ्या गोष्टी करता करता कधी दिवस निघून जातो ना तो. हे सगळं आवरता 15-20 मिनटं झालेली आहेत आणि आता मी घेते दूध मी मस्त निवांत घेते, शांततेत घेते. ग्रितिकही कधी कधी उठलेला असला ना तर मी आधी त्याला खाऊ पिऊ घालते, त्याला शांततेत बसवते, टी व्ही लावून देते थोडा वेळ. पण मी माझं जे खाणं असते किंवा पिणं असते ते मी शांततेत करते, कारण की एवढी धावपळ होते ना दिवसभर, तर खाणं पिणं तरी आपलं शांततेत झालं पाहिजे असं मला वाटतं. तर आता मला आवाज आला आहे ग्रितिकचा, बहुतेक उठला वाटतं. तो बघा उठलेला आहे, त्याची हालडूल चालू झाली आहे ग्रितिकची. गुड मॉर्निंग, से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो कोण दे, हॅलो हॅलो कर, हॅलो करा, हॅलो हॅलो करा ना. अले हॅलो नाही करा, हॅलो कशा बघतोय. आपण पडदे उघडायचे का, पडदे उघडायचे का, पडदे उघडायचे का. आपण पडदे उघडूयात. हा बघ कसं पाऊस चालू आहे बाहेर, पाऊस आहे मस्त, किती छान पाऊस आहे, है ना. पाऊस आहे तर मग. आणि तू आहे की रडतोय घरात. रडायचं असतं का, नाही ना. अशी उठल्या छान फ्रेश राहायचं. तू का परत. तर तो उठल्यानंतर मी त्याच्यासोबत थोडा वेळ खेळते, नाहीतर तो रडतच राहतो. कधी कधी इतका छान उठतो ना सकाळी, वाटतच नाही की तो झोपेतून उठला. मस्त हसत खेळत बेडवरून उतरून येतो, तिकडे हॉलमध्ये पण येतो आणि कधी कधी एकदमच रडत उठतो. तर हे मुलांचे मूड स्विंग ते चालतच राहतात. तर उठल्यानंतर मी त्याच्यासोबत थोडा वेळ खेळते आणि आता खेळणं वगैरे झाल्यानंतर याला खाऊ पिऊ घालेल, मग आम्ही दोघं आंघोळ करू आणि पूजा करू. तर असा माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी हे यानंतरचे पण नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत ते नेहमी घेऊन येणारच आहे. तर माझे व्हिडिओ बघत राहा. जिम दाखवते एकदा, जिम. बाय कोणते, बाय बाय, किशी किशी. अगं बाई, किशी देतं माझं बाळ. मला दे, नाही ते किशी दे, नाही ते किशी दे ना. बस आता, चला चला आता काहीतरी खाऊन घेऊया आपण. हा खायचं ना, खातो म्हणा असं कर. हा अरे बॉबले, खातो तू. ओ अशी खातो.